ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। श्री रामकृष्ण भक्तिपाठ या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचं आपलं गाणं आहे स्मरणचिंतन गुणसंकीर्तन। स्मरणचिंतन गुणसंकीर्तन। स्मरणचिंतन गुणसंकीर्तन यातची रमे मन धन्य तोची। बघा, कोण धन्य आहे? ह्या संसारामध्ये धन्य कोण आहे? कारण आपण या संसारामध्ये आलेलो आहे। आपण चिंतन करतो, पण आपण चिंतन अशा गोष्टींचं करतो की ज्या गोष्टी आपल्या विनाशाला कारणीभूत ठरतात। भगवंताचं स्मरण चिंतन करणं म्हणजेच खरोखर आपलं जीवन धन्य करणं होय। म्हणून स्मरणचिंतन गुणसंकीर्तन, भगवंताचं स्मरण, मधून भगवंताचं स्मरण करणं आवश्यक आहे। आपण कोणतंही काम करत असू, 2 मिनटं काम थांबवलं पाहिजे आणि भगवंताचं स्मरण केलं पाहिजे। कामाच्या मध्ये सुद्धा स्मरण राहिलं पाहिजे। भगवान श्री रामकृष्णाने कितीतरी उदाहरणं दिले। आणि जेव्हा म्हणजे आपला दाताचा आजार होतो, दात दुखतो, तेव्हा आपलं सगळं मन त्या दुखण्यावर असतं। सगळी कामं आपण करत असतो, पण मन मात्र त्या दुखण्यावर असतं। त्याप्रकारे संसाराची सगळी कामं करत राहायची, पण मन भगवंतावर ठेवायचं। मधून भगवंताचं स्मरण चिंतन करायचं। त्यामुळे सतत भगवंत आपल्या स्मरणात राहील, म्हणजे भगवंताचा आपल्याला विसर पडणार नाही। आणि तेच तर आवश्यक आहे। स्मरण चिंतन गुणसंकीर्तन, भगवंताचं गुणगान करणं। भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा ते लीला करतात, तर ते लीला करतात, त्या लीलांचं जरी आपण चिंतन केलं किंवा त्या लीलांचं आपण गुणगान केलं, कारण त्या लीला सामान्य नसतात। भगवंताच्या लीला दिव्य असतात, कारण ते अवतारी पुरुष असतात। ते जे काही करतात ते लोकांच्या कल्याणासाठी करतात। तर हे भगवंताचं स्मरण चिंतन नेहमी सतत करणं, त्यांचं गुणसंकीर्तन करणं हे फार आवश्यक आहे। पण सुरुवातीला हे एवढं सोपं नाही आहे। प्रयत्न केला पाहिजे, पण आपल्या मनामध्ये इतके काही विचार सुरू असतात की तिथे भगवंताला मुळीच स्थान नसते। हे आपण जे करतो आहे हे भगवंताचं काम आहे। हा जो आपण स्वयंपाक करत आहे त्याचा नैवेद्य आपण भगवंताला दाखवणार आहोत। म्हणजे हे जे काही काम आपण करतो आहे ते भगवंतासाठी करतो आहे, असा भाव ठेवून आपण प्रत्येक कर्म केलं पाहिजे। म्हणजे आपोआपच भगवंताचं स्मरण चिंतन राहतं। तेव्हा इथे सुरुवातीला जरी कठीण असलं तरी कोणतीही गोष्ट अशक्य मात्र नाही। कारण आपल्या मनाला सवय नाही, आतापर्यंत आपण कधी हे केलेलं नाही, आता नवीनच आपण करत आहोत, तेव्हा आपल्याला ते थोडं अवघड जाईल। पण अवघड म्हणून काय झालं, एकदा का मनाला सवय लागली तर मन त्यामध्ये रमतं। बघा, यातची रमे मन धन्य तोची। सुरुवातीला जरी मन त्यामध्ये रमत नाही, सुरुवातीला मुळीच आवड वाटत नाही, असं वाटते की हे एक प्रकारचं कामच आहे। पण आपण जर करत राहिलो कोणतीही गोष्ट, एकच गोष्ट जर आपण पुन्हा करत राहिलो तर त्यामध्ये आपलं मन रमायला लागतं। सुरुवातीला ती गोष्ट आपल्याला आवडत नाही, पण एकदा का सवय लावली आपण मनाला की मनाला त्याशिवाय चैन पडत नाही। मन ते केल्याशिवाय राहत नाही। आपण जर दररोज सकाळी 5 वाजता ध्यान करत असू, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 5 वर्षानंतर ध्यान केल्याशिवाय आपण राहू शकत नाही। मनाला चैनच पडणार नाही। 5 वाजता बरोबर तुम्हाला जाग येईल आणि तुम्ही ध्यान करायला बसाल।
कारण आता मनाला त्यामध्ये आवड निर्माण झालेली आहे आणि ही आवड निर्माण होणं म्हणजेच भगवंतावर आता आपलं प्रेम निर्माण झालं आहे, भगवंतावर आपली आता भक्ती निर्माण झालेली आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, अभ्यासात रमते यत्र दुःखांतमच निगच्छती. म्हणजे जर आपण अभ्यास केला, भगवंताचं नाम स्मरण चिंतन करण्याचा अभ्यास केला, तर त्यामध्ये आपलं चित्त रमायला लागतं. अभ्यासात रमते यत्र. आणि त्यामुळे काय होतं, सगळ्या दुःखाचा नाश होतो. दुःखांतमच निगच्छती, दुःखाचा अंत होतो. म्हणजे बघा, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, पण ते दुःख दूर करण्याचा उपायसुद्धा आहे. आणि तो उपाय आपल्याला इथे भगवंताने सांगितलेला आहे की तुम्ही भगवंताचं नामस्मरण चिंतन करा, सी सवय लावा. जरी तुम्हाला आवडत नसेल तरी सुरुवातीला जबरदस्तीनं करा. काही दिवस तुम्ही जर करत राहिलात तर मनाला सवय लागेल. आणि एकदा मनाला सवय लागली की मग तुमचं मन त्यामध्ये रमायला लागेल. मग तुम्ही ती गोष्ट सोडू शकत नाही, कारण तुम्हाला आता त्यामध्ये रस मिळायला लागला. आता तुम्हाला त्यामध्ये आनंद मिळतो आहे. आणि एकदा की आनंद मिळाला, भगवंताचा जप करण्यामध्ये आनंद मिळणं, त्याला आपण जपानंद म्हणतो. ध्यानामध्ये आनंद करणं, ध्यानामध्ये आनंद मिळणं, ध्यानानंद, स्मरणानंद. भगवंताचं स्मरण करून आपल्याला आनंद मिळतो, कारण भगवंत आनंद स्वरूप आहे. जेवढं आपण त्याचं चिंतन करू तेवढा आनंद आपल्याला मिळेल, हे ठरलेलंच आहे. सुरुवातीला आपल्याला माहिती नसतं. सुरुवातीला आपल्याला वाटतं की या जगामध्येच आनंद आहे, पण भगवंताच्या आनंदाची तुलना ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. म्हणून सुरुवातीला जरी कठीण वाटलं तरी आपण करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. जर आपल्याला आपलं जीवन धन्य करून घ्यायचं असेल तर फक्त रात्रंदिवस संसारामध्येच रमू नये, तर भगवंताचं चिंतन करण्यामध्ये सुद्धा मधूनमधून आपण रमलं पाहिजे. त्यामध्ये पण आवड निर्माण केली पाहिजे. म्हणजे संसार करूनसुद्धा आपण भगवंताचं स्मरण चिंतन करू शकतो. असं नाही आहे की संसारामध्ये होत नाही, संसारामध्ये राहूनसुद्धा होतं. त्या जनाबाई संसारामध्ये होती, नामदेव महाराजांच्या घरचं सगळं काम करायची, पण तरी तिचं मन भगवंतावर होतं. सतत भगवंताचं स्मरण चिंतन करायची. गौऱ्या थापतानासुद्धा ती भगवंताचं स्मरण करायची. कोणतंही काम करत असताना भगवंताचं स्मरण करायची. म्हणजे बघा, काम हातानं होत राहील, पण मनानं भगवंताचं स्मरण होत राहिलं पाहिजे. भगवंताचं नाम गुणगान, भगवंताचं संकीर्तन हे होत राहिलं पाहिजे. ते जीवन खरं धन्य आहे. नाहीतर संसारामध्ये जर सगळेच रमतात, पण त्यामुळे जीवनामध्ये जास्त दुःखच येतात आणि आपली बंधनं घट्ट होतात. त्यामुळे आपण मुक्त होत नाही, आपली बंधनं वाढतात, जीवनामध्ये दुःख येतात. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि एवढं असूनसुद्धा आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. आपल्याला वाटतं की भगवंत कुठे आहे आणि काय होणार आहे भगवंताचं स्मरण करून. एकदा करून तर बघा, मग तुम्हाला खरा खरा आनंद मिळेल. म्हणून म्हटलं आहे, स्मरण चिंतन गुणसंकीर्तन यातची रमे मन धन्य तोची. तोच मनुष्य खरोखर धन्य आहे की जो भगवंताचं स्मरण चिंतन गुणगान करतो आणि त्यामध्ये त्याचं मन रमते. सुरुवातीला मन रमणार नाही, पण अभ्यास करता 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 मन रमायला लागतं आणि मग ती सवय होऊन जाते आणि ती सवय मग आपण सोडू शकत नाही. हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. व्याकुळ होऊन जो आळवी देवासी दर्शन देई त्यासी भगवंत. व्याकुळ होऊन जो आळवी देवासी दर्शन देई त्यासी भगवंत. आपण जप ध्यान साधन भजन सगळं करतो. हे सगळं जरी आपण करत असलो तरी आपली प्रगती का होत नाही.
बरेचदा आपण म्हणतो की मी इतके वर्षापासून जप करतो पण माझी प्रगती झाली नाही. जप तप हे सगळं भक्ती प्राप्त होण्याची साधनं आहेत. पण भगवंताचं दर्शन पाहिजे असेल तर व्याकुळता पाहिजे. म्हणजे आपण जप करतो, ध्यान करतो, प्रार्थना करतो, सगळं करतो, पण सगळ्यात महत्त्वाची साधना म्हणजे भगवंतासाठी व्याकुळ होणं. भगवंता तू मला अजूनही दर्शन दिलेलं नाही. माझा एक एक दिवस निघून जात आहे. बीत गया मेरा और एक दिन, बिना मिले तेरे चरण का दर्शन. म्हणजे भगवंता एक एक दिवस निघून जात आहे पण अजूनही मला तुझं दर्शन झालेलं नाही. म्हणजे अशा प्रकारची व्याकुळता निर्माण झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. कारण भगवंत अंतर्यामी आहे. तुम्हाला खरोखर भगवंत पाहिजे का हे त्याला कळतं. जर भगवंत पाहिजे असेल तर तुमचं मन पूर्णपणे भगवंताकडेच जाईल. श्री रामकृष्ण म्हणायचे की धाग्यामध्ये थोडे जरी तंतू असले तरी तो धागा सुईच्या छिद्रामधून जाऊ शकत नाही. तेव्हा तुम्हाला कपडा विकत घ्यायचा असेल तर 16ने मोजावे लागतात. तिथे कमी पैसे देऊन होत नाही. तुम्हाला भगवंत पाहिजे असेल तर तुम्हाला संपूर्ण मन भगवंताला द्यावं लागेल. आणि जेव्हा मनामध्ये व्याकुळता निर्माण होते तेव्हा मन दुसऱ्या कशामध्येही रमत नाही. त्या मनाला या संसारातलं काहीच आवडत नाही. त्याच्या मनामध्ये तीव्र वैराग्य निर्माण होतं. भगवान श्री रामकृष्ण बघा, एक एक दिवस व्याकुळ होऊन आईसाठी रडायचे. आपण रडतो का भगवंतासाठी? ह्या संसारातल्या गोष्टीसाठी आपण रडतो. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, हे गेलं ते गेलं, त्यासाठी आपण रडतो. पण भगवंतासाठी रडणारे किती लोक आहेत? तेव्हा व्याकुळ होऊन तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू द्या. भगवंत त्यामुळे संतुष्ट होतील. एकदा स्वामी शिवानंदजी महाराज, तारक महाराज पंचवटीमध्ये बसलेले होते. तिथे भगवान श्री रामकृष्ण गेले आणि त्यांनी बघितलं की तारकनाथांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. ते व्याकुळ होऊन भगवंताला प्रार्थना करत आहे. तेव्हा तारक महाराजांनी डोळे उघडले. ठाकूर म्हणाले, खूप छान, खूप छान, तुझी प्रगती होईल. असंच भगवंतासाठी व्याकुळ झालं पाहिजे. आणि भगवान श्री रामकृष्णाने त्यांच्या छातीवर हात ठेवला. त्यांच्या छातीवर हात ठेवल्याबरोबर त्यांची कुंडलिनी जागृत झाली आणि त्यांना वेगवेगळ्या अनुभूती झाल्या. म्हणजे बघा, भगवंत प्रसन्न झाले की भगवंतासाठी हा रडत आहे. स्वामी अद्भुतानंदजी जेव्हा रामचंद्र दत्ताने सांगितलं की भगवंत मन बघतो, तुम्ही कुठे आहात, काय करता हे बघत नाही. जो भगवंतासाठी व्याकुळ होऊन रडतो त्याला भगवंताचं दर्शन झालंच पाहिजे. आणि हा लाटू रात्री झोपायचा, स्वतः ब्लँकेट घेऊन झोपायचा आणि त्या ब्लँकेटच्या आतमध्ये रडायचा. भगवंतासाठी व्याकुळ होऊन रडायचा. घरच्या लोकांना वाटायचं की आईवडिलांसाठी रडत असेल, घरची आठवण आली असेल, पण हा भगवंतासाठी रडत होता. आणि म्हणून शेवटी लाटू महाराज ठाकूरांकडे आले आणि त्यांचे शिष्य झाले. म्हणजे जो खरोखर प्रामाणिकपणे व्याकुळ होऊन भगवंतासाठी रडतो अशा व्यक्तीला भगवंत दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. भगवंत एक क्षण पण राहत नाही. भगवंताला पण ते दिसतं की माझ्यासाठी हा एवढा व्याकुळ होऊन रडतो आहे, मी याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. म्हणजे बघा, आध्यात्मिक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्याकुळता आहे. ठाकूरांनी कितीतरी उदाहरणं दिलेली आहे. एक शिष्य म्हणायचा की गुरुदेव हे काय आहे? मी उपवास करतो, तापास करतो, एकादशी करतो, जप करतो, ध्यान करतो, प्रार्थना करतो, होम करतो, यज्ञ करतो, पण मला अजूनही भगवंताचं दर्शन झालेलं नाही आहे. तेव्हा तो गुरु म्हणाला, चल माझ्यासोबत. आणि त्या शिष्याला गंगेमध्ये घेऊन गेला. दोघंही स्नान करू लागले आणि गुरुने त्याची मान पाण्याखाली दाबून ठेवली. 1 मिनिट पाण्याखाली दाबून ठेवली.
आणि तो 1 मिनिटानंतर उठला आणि गुरुवर नाराज झाला. म्हणजे गुरुदेव तुम्ही हे काय करत होते, तुम्ही काय मला मारणार होते का? म्हणजे तुला पाण्याखाली असताना कसं वाटलं? मला असं वाटलं की मला जर श्वासोश्वास मिळाला नाही तर मी मरेल. म्हणजे असं जेव्हा भगवंतासाठी तुला वाटेल की भगवंताचं दर्शन झालं नाही तर माझा प्राण जाईल, असं जेव्हा तुला वाटेल तेव्हा तुला भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. असं नुसतं उपवास तापास करून होत नाही. तर भगवंत बघतो, खरोखर तुम्हाला भगवंत पाहिजे का, तो तुमच्या हृदयामध्येच आहे. तर भगवंतासाठी व्याकुळ होणं ही सगळ्यात मोठी साधना आहे. भगवान श्रीरामकृष्णांनी दाखवून दिलं की कशा प्रकारे भगवंतासाठी व्याकुळ झालं पाहिजे. ते म्हणायचे की बाळ खेळणी घेऊन त्यासोबत खेळत असतं, पण जेव्हा त्याला आईची आठवण येते तेव्हा ती सगळी खेळणी झुगारून देतो आणि जोरजोरात रडायला लागतो. आणि आई स्वयंपाक करत आहे, पण हा मुलगा काहीही दिलं तरी ऐकत नाही, रडतोच. तेव्हा आई ते पातेलं, चुलीवरचं पातेलं खाली ठेवते आणि धावत जाऊन त्या बाळाला आपल्या कडेवर उचलून घेते, आपल्या मांडीवर घेते. म्हणजे बघा, ते बाळ जेव्हा आईशिवाय राहू शकत नाही, जेव्हा आईसाठी आरडाओरड करते, तेव्हा आईला धावत जाऊन त्या बाळाला घ्यावं लागतं. तसंच जेव्हा भगवंतासाठी आपण व्याकुळ होतो तेव्हा भगवंताला येऊन आपली सांत्वना करावी लागते. असे कितीतरी संत होऊन गेले की ज्या संतांनी व्याकुळतेच्या भरोशावर भगवंताचं दर्शन करून घेतलं, रात्रंदिवस भगवंतासाठी व्याकुळ व्हायचे. भगवंताशिवाय त्यांना जगणं शक्य नव्हतं आणि म्हणून शेवटी त्यांना भगवंताचं दर्शन झालंच. हे तर भगवान श्री रामकृष्णाने आपल्या जीवनामध्ये दाखवून दिलेलं आहे. ते म्हणाले की आई, तू जर मला दर्शन दिलं नाही तर ही जी तलवार आहे ती घेऊन मी माझी मुंडी कापेल, माझा गळा कापेल. आता जेव्हा त्यांनी ती तलवार घेतली आणि स्वतःचा गळा कापायला निघाले तेव्हा कुठे त्यांना आईचं दर्शन झालं. म्हणजे एवढा प्राण आईसाठी व्याकुळ झालेला होता. ही व्याकुळता जीवनामध्ये येणं फार महत्त्वाचं आहे. आपण सगळं काही करतो, पण सगळं काही कसं असतं, यंत्रवत असतं. ते यंत्रवत झाल्यामुळे आपलं मन एकाग्र होत नाही आणि मन एकाग्र झालं नाही तर भगवंताचं दर्शन कसं होणार? जेव्हा आपण व्याकुळ होतो, जेव्हा भगवंतासाठीच आपण प्रार्थना करतो, तेव्हा मनामध्ये दुसरे कोणतेही विचार राहू शकत नाही. एक मात्र भगवंताचाच विचार मनामध्ये राहतो आणि तेव्हा मन पवित्र होतं, मन शुद्ध होतं, डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागतात आणि तेव्हा कुठे भगवंताचं दर्शन होतं. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये व्याकुळतेला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. बाकी तुम्ही सगळ्या साधना करा, पण ह्या साधना कशासाठी आहे? जीवनामध्ये व्याकुळता निर्माण होण्यासाठी. जर आयुष्यभर तुम्ही करत राहिला पण तुमच्यामध्ये व्याकुळताच निर्माण होत नसेल तर ह्या सगळ्या साधनांना काहीही अर्थ नाही. हे सगळं यंत्रवत होत आहे. म्हणजे आयुष्य निघून जाईल पण तुम्ही आध्यात्मिक जीवनात पुढेच जाऊ शकणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे भगवंताला व्याकुळ होऊन प्रार्थना करणं, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहणं. जेव्हा अशी आपल्या मनाची अवस्था होते तेव्हा भगवंत एक क्षणसुद्धा आपल्यापासून दूर राहू शकत नाही. तेव्हा त्याला वाटतं की खरोखर मी याला पाहिजे, आता मी याला दर्शन दिलंच पाहिजे. भक्त प्रल्हाद, भक्त ध्रुव असे कितीतरी उदाहरण आहे की भगवंतासाठी त्यांचा प्राण व्याकुळ झालेला होता, म्हणून भगवंताला येऊन दर्शन द्यावं लागलं. सोडून देवाला जो रमे संसारात, मायेच्या पाशात बद्ध होई. आता जी व्यक्ती नास्तिक असते ती ह्या सगळ्या गोष्टी काही मानत नाही, ती भगवंताला पण मानत नाही. तर तुम्ही भगवंताचं अस्तित्व माना की नका मानू, त्यामुळे काय फरक पडणार आहे? भगवंत तर आहेच ना. तुम्ही म्हटलं की मी गुरुत्वाकर्षण शक्ती मानत नाही आणि तुम्ही जर वरून बिल्डिंगवरून उडी मारली
तुम्ही खाली पडणार, तुमचे हातपाय तुटणार. कारण तुम्ही मानत नाही म्हणून काही ती शक्ती नाही असं नाही. ती गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीमध्ये आहेच. तुम्ही वरून उडी मारली तर खाली पडणारच. आता भगवंताचं अस्तित्व आहेच. तुम्ही मानलं आणि नाही मानलं यावर काही अवलंबून नाही. तो आहेच. तो सगळ्या सृष्टीचा कारभार चालवत असतो. पण काही लोक असे असतात की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोतांड आहे. ज्या गोष्टी आपण इंद्रियाद्वारे बघू शकत नाही त्यावर विश्वास ठेवू नये. ते चार्वाक असतात. खाऊन पिऊन मजा करा. कुठे भगवंताचे चिंतन करता? कुठे आहे भगवंत? आहे तर मला दाखवा असे म्हणतात. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की तुम्ही भगवान भगवान करता, मग दाखवा ना आम्हाला भगवान आहे तर. हे भगवंताला इंद्रियाद्वारे बघता येत नाही. म्हणून कोणीही कुणाला भगवंत दाखवू शकत नाही. स्वतःच्या प्रयत्नाने आपल्याला साक्षात्कार करून घ्यावा लागतो. त्यासाठी साधना करावी लागते. आता लोक काहीही करत नाही आणि त्यांना वाटते की भगवंत मिळाला पाहिजे. आणि जर भगवंत दिसला नाही तर ते म्हणतात की हे सगळं खोटं आहे. जर खरं असतं तर आपल्याला दिसलं असतं. आता विज्ञान आपल्याला दाखवून देतो, पण अध्यात्मामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही. अरे बाबा, विज्ञान इंद्रियाच्या पातळीवर तुम्हाला दाखवून देतं. इंद्रियाच्या पलीकडे कितीतरी सत्य आहे जे इंद्रियाद्वारे ग्राह्य नाही. त्यासाठी पवित्र मनच पाहिजे. आता मन पवित्र करण्यासाठी आपण काहीही करत नाही. मनामध्ये सगळे विकार पडलेले आहे आणि मनामध्ये विकार असताना आपल्याला भगवंताचं दर्शन पाहिजे. कसं शक्य आहे? म्हणजे विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी विज्ञान कधीही तुम्हाला भगवंताचं दर्शन करून देऊ शकणार नाही किंवा विज्ञान कधीही या जगामधला मृत्यू थांबवू शकणार नाही. 1% तरी मृत्यूचं प्रमाण कमी झालं का? जेवढे लोक जन्मतात तेवढेच लोक मरतात. आयुष्य वाढलं पण मृत्यूचं प्रमाण कमी झालं नाही. 100%च आहे. विज्ञान ते मृत्यूचं प्रमाण कमी करू शकलं नाही. किंवा 100 लोक जन्माला आले त्यापैकी फक्त 80 लोकच मरणार आहे, 20 लोक मरणार नाही. हे विज्ञान कधीही सिद्ध करून दाखवू शकत नाही. म्हणून बघा, सोडून देवाला जो रमे संसारात, मायेच्या पाशात बद्ध होई. जे देवाला सोडून जे संसारामध्ये आसक्त होतात, जे संसारामध्येच रमतात, रात्रंदिवस त्यांच्या मनामध्ये संसाराचाच विचार असतो, ते काय करतात? ते आपले बंधनं दृढ करतात. कारण शेवटी बंधनाचं कारण काय? ह्या संसारामध्ये आसक्त होणं हेच तर बंधनाचं कारण आहे. आपण संसारात राहिलो तरी काही हरकत नाही. संसारात आपण सगळेच आहोत, पण हा संसार आपल्या मनामध्ये शिरू नये. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की नौका पाण्यामध्ये राहते, पण पाणी जर नौकेमध्ये शिरलं तर ती नौका बुडणार. तुम्ही संसारामध्ये राहा, पण संसार तुमच्यामध्ये शिरू देऊ नका. जे आपण सगळे संसारामध्येच आहो, पण या संसारामध्ये फक्त संसाराला आसक्त होऊ नका. हा संसारच खरा आहे असं कधीच समजू नका. आपल्या सगळ्या संतांनी, सगळ्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे की हा संसार अनित्य आहे. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. गीतेमध्ये भगवान म्हणतात की हा संसार कसा आहे? अनित्य आहे, हा नित्य नाही. आणि असुखम, इथे सुख नावाची काही गोष्टच नाही आहे. आपल्याला वाटते की इथे सुख आहे, पण ते दुःखच आहे. अनित्यम असुखम लोकम. आता अशा जगामध्ये तुम्ही आलेलाच आहात. इमं प्राप्य भजस्वम. आता माझं चिंतन करा. तुम्हाला दुसरा कोणता उपाय नाही, दुसरा कोणताही पर्याय नाही. तुम्ही एकदाची या संसारामध्ये आलात तर इथे भगवंताचं चिंतन केल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्गच नाही. आणि तुम्ही जर भगवंताचं चिंतन केलं नाही आणि या संसारामध्ये आसक्त झाले, यामध्येच तुम्ही रमायला लागले, तर तुम्हाला अजून कितीतरी जन्म ह्या संसारामध्ये फिरत राहावं लागेल. आणि जन्म, मृत्यू, जरा, व्याधी
हे जे संसारामध्ये दुःख आहे, ह्या दुःखापासून तुमची कधीही सुटका होणार नाही. कारण संसाराचं स्वरूपच दुःख आहे. हा संसारच अनित्य आहे, नश्वर आहे, दुःखमय आहे. आता अशा संसारामध्ये तुम्ही रमता. ह्या संसारात काय शाश्वत आहे? तुम्ही कशामध्ये आनंद घेता? इंद्रियाच्या विषयांमध्ये. आता इंद्रियाचे विषय तुम्ही कितीही भोगा, तरी एक दिवस शरीर म्हातारं होणार. मग शरीर म्हातारं झाल्यावर तुम्ही या जगाचा भोग घेऊ शकणार आहे का? शक्यच नाही आहे. तुम्ही जेवढे जगामध्ये रमता तेवढी आसक्ती निर्माण होते. तुम्ही ज्या गोष्टीवर आसक्त झाला ती गोष्ट जर मरण पावली किंवा निघून गेली तर तुम्हाला शोक होतो. म्हणजे ती आसक्तीच तुमच्या दुःखाचं कारण होतं. एखादी व्यक्ती आपल्या पत्नीवर खूप आसक्त असेल आणि ती पत्नी जर वारली तर ही व्यक्ती पागल होते. तो राहू शकत नाही त्या पत्नीशिवाय. किंवा एखादी पत्नी जर पतीवर आसक्त असेल आणि अचानकपणे पती वारला तर ती पागल होते. असे कितीतरी उदाहरणं आहे की ज्यांचा एकच मुलगा होता, तो अचानकपणे गेला ॲक्सिडेंटमध्ये, तर आईवडील पागल झाले. काय करावं हे सुचेना. हे कशामुळे? त्यांना वाटलं की हे सगळं खरंच आहे, हे असंच राहणार आहे, हे काही बदलणार नाही. पण क्षणाक्षणामध्ये बदल होत आहे. हे जग क्षणभंगूर आहे. प्रत्येक क्षणामध्ये बदल होतो. तेव्हा आज जे काही आहे तेच उद्या राहील अशी आपण आशा कधीच करू नये. आज सगळं काय व्यवस्थित सुरू आहे, पण आयुष्यभर असंच राहणार याची कुणीही गॅरंटी घेऊ शकत नाही. कारण सगळं बदलत आहे. हे जगच बदलत आहे. आपलं शरीर बदलत आहे, जग बदलत आहे, सगळं बदलत आहे. मग या बदलत्या जगामध्ये आपण कसं काय म्हणू शकतो की काही बदलणार नाही? आपण तरुण होतो, आता म्हातारं झालो, उद्या मरण पावणार. कारण हे शरीर बदलत आहे. लहान मुलगा असतो, मोठा होतो, तरुण होतो, म्हातारा होतो आणि मरतो. त्या सगळ्या गोष्टीच अशा प्रकारे नश्वर आहे आणि नष्ट होत असतात. तेव्हा अशा या नश्वर जगावर प्रेम करणं, त्याला आसक्त होणं, त्याला मी आणि माझं म्हणणं, हे म्हणजे दुःख ओढवून घेण्यासारखंच आहे. तेव्हा आपणच आपल्या हाताने दुःख ओढवून घेतो. म्हणून इथे आपण खूप सावध झालो पाहिजे. जगामध्ये राहा, जगाचे सगळे व्यवहार करा, पण नेहमी लक्षात ठेवा की एक ईश्वरच आपला आहे. हे आपण याला मी माझं म्हणतो, हे सगळं आपलं काहीही नाही. आपण एकटंच आलेलो आहोत आणि आपण एकटंच जाणार आहोत. स्वामी विवेकानंद म्हणायचे, चलो मन निज निकेतने, संसार विदेशे विदेशीर भेषे भ्रमोक्यानं वकारणे. अरे मना, स्वतःच्या घरी चल. हा संसार तर विदेश आहे, इथे तू कशाला भ्रमतो आहेस? तर आपलं स्थान आहे भगवंताच्या चरणाशी. आपण भगवंतापासून आलेलो आहोत. आपण भगवंताचे अंश आहोत. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातना. गीतेमध्ये भगवान म्हणतात की हा जीव माझाच अंश आहे. हे शरीर म्हणजे आपण नाही. या शरीरामध्ये असलेलं चैतन्य म्हणजे आपण आहोत आणि ते चैतन्य भगवंताशी जोडलेलं आहे. आपलं खरं नातं भगवंताशी आहे. म्हणून तर भगवान कृष्ण म्हणतात, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. मी त्या जगाचा माता आहे, पिता आहे, पितामह आहे, सगळं काही आहे. म्हणजे एकमात्र भगवंतच आपले आहे. त्यांच्यावरच आपला अधिकार आहे. ज्या गोष्टींना आपण आपल्या म्हणतो त्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या नश्वर आहे, एक दिवस नष्ट होणारे आहे. पण भगवंत कायम राहणारे आहे आणि आपला संबंध त्यांच्याशी आहे. आपल्याला त्यांच्याकडे परत जायचं आहे. आपण काही दिवसासाठी काही काम करण्यासाठी ह्या जगामध्ये आलेलो आहे. पण या मायेच्या आकर्षणामध्ये पडल्यामुळे आपण आपल्याला विसरूनच गेलेलो आहे. आपण भगवंताला विसरलो, स्वतःलाही विसरलो आणि या मायाच्या जाळीत अडकलो आपण. आणि ही माया तर एवढी जबरदस्त आहे की ती आपल्या पाशातून काही केल्या सोडत नाही. नवीन नवीन प्रलोभनं दाखवतात. आज आपण बघतो इंटरनेटच्या माध्यमातून या महामायेनं अजून एक प्रलोभन निर्माण केलेलं आहे.
आता आपण 1 मिनिटसुद्धा इंटरनेटशिवाय राहू शकत नाही. म्हणजे आपली केवढी आसक्ती वाढलेली आहे. म्हणजे बघा, अशा प्रकारे ही माया नवीन नवीन बाहुल्या तयार करतात, नवीन नवीन खेळणी तयार करतात आणि ह्या खेळणी आपल्याला देऊन त्यामध्ये आपल्याला भुलवून ठेवतात, भगवंताकडे जाऊ देत नाही. म्हणून आपण किती सावध राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा उपयोग करा, पण कशावरही आसक्त होऊ नका. फक्त ह्या गोष्टी तुम्ही उधार घेतलेल्या आहे. तुमचं स्वतःचं इथे काहीही नाही. हे सगळं काही भगवंताचं आहे आणि तुम्ही गेलात तरी हे असंच राहणार आहे. तुम्ही गेलात तर हे जग थांबणार नाही. तुमच्याशिवायसुद्धा हे जग चालतच राहणार आहे. तेव्हा इथे आपलं काहीही नाही. तेव्हा कोणत्याही गोष्टीला माझी आणि मी असं म्हणणं हेच अज्ञान आहे आणि या अज्ञानामध्येच आपण सगळे फसत असतो. ती आपली अज्ञान निद्रा काही केल्या भंगत नाही आणि शेवटी या संसाराचं बंधन काही आपलं तुटत नाही. पुन्हा पुन्हा आपल्याला मृत्यूच्या जबड्यामध्ये पडावं लागतं. हाच आपला इतिहास आहे. हजारो जन्मापासून आपण हेच करत आलेलो आहेत. हजारो जन्माचा आपला अनुभव आहे आणि तरीसुद्धा आपण ते सोडायला तयार नाही. असं नाही की पहिल्यांदाच आपण या जगामध्ये आलेलो आहे. याच्यापूर्वी अनेकदा आलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घेतलेला आहे, पण त्यामधून आपण काहीही शिकलो नाही. पुन्हा त्याला जास्त आसक्त होतो. म्हणजे हा भ्रम झालेला आहे आपल्याला. ह्या जगामध्ये पुन्हा पुन्हा शरीर धारण करून हा भ्रम झालेला आहे की हे जगच सत्य आहे. कारण इंद्रियाद्वारे हे जग दिसतं, पण आपल्या आतमध्ये जो आहे तो इंद्रियाद्वारे दिसत नाही. त्यासाठी ध्यान करावं लागतं, त्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं, त्यासाठी मन पवित्र करावं लागतं, मनाला अनासक्त करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण त्याला बघू शकतो. पण हे सगळं करणं अवघड आहे, म्हणून लोक ते टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण लोकांना सगळं काही सोपं पाहिजे, इझी गोईंग पाहिजे. थोडं कठीण म्हटलं की त्यांच्या जीवावर येते. पण शेवटी ते बंधनाचंच कारण ठरते. तुम्हाला या जगामध्ये किती ऐश्वर मिळालं तर ते तुम्हाला मुक्त करणार नाहीत, तुम्हाला बंधनामध्ये टाकेल. हे मनुष्याला न कळल्यामुळे तो या संसारामध्ये सारखा फिरत असतो. म्हणून सोडून देवाला जो रमे संसारात मायेच्या पाशात बद्ध होई. तो या मायेच्या पाशामध्येच पुन्हा 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 बद्ध होतो. त्याची काही यापासून सुटका होत नाही. म्हणून आपण किती सावध राहिलं पाहिजे. शरीर धारण केलं, आता आपण या जगामध्ये आलेलो आहे. आता आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे की या जगात तर आपण आलेलो आहे, पण ह्या जगाचं स्वरूप कसं आहे. याचं स्वरूप कसं आहे, अनित्य आहे. आणि आपण कसं आहोत, नित्य आहोत. या नित्य आणि अनित्यामधला फरक आपल्याला कळला पाहिजे. आपल्याला विवेक करता आला पाहिजे आणि विवेक निर्माण झाला की मग या नश्वर गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये आपोआपच वैराग्य निर्माण होतं. कारण ह्या गोष्टी खऱ्या नाही, मग याला आपण चिकटून कशाला राहायचं. एक दिवस जाणार असेल तर मग आजच का नाही सोडायचं. म्हणून वैराग्य आलं पाहिजे, विवेक आला पाहिजे. हे सगळं आपल्याला हे जग बघून शिकायचं आहे. या जगामधून अनुभव घ्यायचा आहे. आपण दररोज बघतो या जगाचं स्वरूप. किती अवतीभोवती लोक मरत आहे हे आपण दररोज बघतो आणि तरी आपल्याला वाटत नाही की आपण पण मरणार आहोत. आपल्याला वाटतं की आपण कायमच्या या जगामध्ये राहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की हे भोग 2 दिवसाचे आहे, हे तारुण्य 2 दिवसाचं आहे, हे सगळं काही एक दिवस जाणार आहे. हे माहिती असूनही आपली आसक्ती काही सुटत नाही, आपला मोह काही सुटत नाही आणि म्हणून या जीवाला या मोहनिद्रेमध्येच राहावं लागतं. त्याला जागच येत नाही. हे महापुरुष कशासाठी येतात. भगवान कृष्ण आले, भगवान रामचंद्र आले, स्वामीजी आले, श्रीरामकृष्ण आले, शंकराचार्य आले, भगवान बुद्ध आले. आपल्याला या मोहनिद्रेमधून जागे करण्यासाठी ते आले. त्यांनी एवढा उपदेश दिला. संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज त्यांनी एवढं सगळं सांगितलं आणि तरीसुद्धा कळतं पण वळत नाही. आपण म्हणतो की मला सगळं हे माहिती आहे. अरे बाबा, माहिती असून उपयोग काय. जीवनामध्ये आचरणामध्ये आणा.
त्याशिवाय काहीही तुमच्या जीवनात फरक पडणार नाही. सगळे शास्त्र माहिती आहे, पण माहिती असून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जर ते तुमच्या उपयोगात आले नाही, जर ते तुम्हाला वाचवू शकले नाही, तर त्या शास्त्राचं अध्ययन करून तुम्हाला लाभ काय झाला? कमी वाचा, पण जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा. तोच एकमात्र उपाय आहे की तुम्ही या संसाराच्या पलीकडे जाऊ शकाल, त्या भगवंताला प्राप्त करून घेऊ शकाल. तुमचं जीवन धन्य होईल, तुमचं जीवन कृतार्थ होईल. पुन्हा या जगामध्ये दुःख भोगायला यावं लागणार नाही. 3 तापामध्ये आपण पोळत आहोत आणि तरी आपल्याला कळत नाही की आपण या संसाराच्या ज्वालेमध्ये पोळत आहोत. हे आपल्याला कळत नाही. दुःख भोगतो आणि विसरून जातो. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की उंट काटेरी झुडपं खात राहतो, तोंडातून भळभळ रक्त वाहत आहे आणि तरी तो काटेरी झुडपं खाणं काही थांबवत नाही. मनुष्य अनुभव घेतो, सगळे दुःख भोगतो, पण त्या दुःखापासून काहीच धडा घेत नाही, काहीच शिकत नाही, पुन्हा त्या गड्ड्यामध्ये पडतो. म्हणजे जीवनामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून शिकलो पाहिजे, काहीतरी धडा घेतला पाहिजे, त्यापासून शिकून आपण पुढे गेलो पाहिजे, पण आपण ते करत नाही. निष्ठेने जो जपे नाम राम कृष्ण, भयाचे कारण नसे त्यासी. जो श्रद्धा भक्तिपूर्वक भगवान श्री रामकृष्णांचं नाव जपेल, त्याला या जगामध्ये भयाचं काहीही कारण नाही. कारण बेंगॉलीमध्ये एक गाणं आहे, अभय पदे प्राण सोपेची, आम्ही आर की जमेर भय रेखेची. बघा रामप्रसाद काय म्हणतो की मी अभयपदे माझे प्राण सोपवलेले आहे, अभयपदे प्राण सोपेची, आर की यमेर भय रेखेची. भगवंताचं पद म्हणजे कसं आहे? अभयपद आहे. भगवंत आपल्याला अभयदान देतो. आता भगवंताच्या चरणी जर आपण समर्पण केलं तर भगवंत आपल्याला अभयदान देणार ना. भगवान श्री रामकृष्ण जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहे. त्यांच्या खोलीमध्ये 2 मांजरी राहायच्या. तेव्हा ते एका भक्ताला म्हणाले, आणि या मांजरीने माझ्या चरणाचा आश्रय घेतला आहे, तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि यांचा सांभाळ करा. लक्षात ठेवा, त्या माझ्या आहे, माझ्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे. एकदा ते स्नान करायला गेले, त्यांच्या पायाजवळ काही मासे आले. तेव्हा ते कोळ्याला म्हणाले की अरे ह्या माश्यांना पकडू नको, त्यांनी माझ्या चरणाचा आश्रय घेतला आहे, त्यांना सोडून दे. आता ते प्राण्यांना जर अभयदान देऊ शकतात तर भक्तांना देणार नाही का? म्हणून भगवान श्री रामकृष्णांचं नाव घ्यायचं आहे, पण कशाप्रकारे? निष्ठापूर्वक. ही निष्ठा आपल्यामध्ये नसते. हनुमानजी म्हणाले, श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मनी, तथापि मम सर्वस्व राम कमललोचन. मला माहिती आहे की विष्णू आणि भगवान रामचंद्र हे दोन्ही एकच आहे. भगवान रामचंद्र हे विष्णूचाच अवतार आहे, तरी माझं सगळं काही रामचंद्रच आहे. याला म्हटलं आहे एकनिष्ठा. एकनिष्ठा पाहिजे. तुम्ही एका ठिकाणी खोदा, 100 फूट 500 फूट खोदा, तुम्हाला पाणी लागेल. तुम्ही इथे 10 फूट तिथे 10 फूट तिथे 10 फूट, तुम्हाला पाणी लागणार नाही. आपल्यामध्ये निष्ठा कुठे आहे? आपण आज रामाचं नाव घेतो, उद्या कृष्णाचं घेतो. आपण म्हणतो की या गुरुपेक्षा तो गुरु चांगला. एक गुरु केला, त्याला सोडून दिलं, मग दुसरा गुरु केला, मग त्याला सोडून दिलं. आता अशा प्रकारे धरसोड केल्यामुळे काही आपल्याला होणार आहे का? काहीही मिळणार नाही. जे तुम्ही एक धरून ठेवलेलं आहे त्याला पक्क धरून राहा. तुम्ही जर गुरुकडून मंत्रदीक्षा घेतली असेल, समजा भगवान श्री रामकृष्णाचं नाव तुम्हाला मिळालेलं आहे, आता कुणी तुम्हाला काहीही सांगो, कुणी म्हणेल की अरे ह्या मंत्रापेक्षा तो मंत्र जास्त पॉवरफुल आहे, तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्हाला भगवान श्री रामकृष्णाचं नाव मिळालेलं आहे, त्या नावामध्ये सगळं काही आहे. सर्व देवदेवी स्वरूपाय, त्यांच्यामध्ये सगळे देवदेवता आहे. ह्या युगासाठी त्यांचं नाव म्हणजे महामंत्र आहे. तुम्हाला कुठेही भटकायची गरज नाही. सगळं काही देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. अशी आपण निष्ठा बाळगली पाहिजे.
आपल्या मनामध्ये कधीही संशय येता कामा नये. तरी मी हा मंत्र घेतला, पण ह्या मंत्रामुळे माझी काही प्रगती होत नाही, मग हा मंत्र मी सोडून दिला पाहिजे, असा भाव कधीही मनामध्ये आणू नका. सगळं काही तुम्हाला यामुळेच मिळेल. भाग्यवान आहात की भगवान श्री रामकृष्णांचं पवित्र नाव तुम्हाला मिळालेलं आहे. ते तुम्हाला अभयदान देतील, त्यासाठीच ते आलेले आहे. त्यांच्या चरणाचा आश्रय घेतला तर तुम्हाला अभयदान पण ते देतील, आणि ते देतातच. जे त्यांच्या चरणाचा आश्रय घेतात त्यांना ह्या जगामध्ये कसलीही भीती नाही. तुम्हाला भयाचं काहीच कारण नाही. ते तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. पण हा दृढ विश्वास पाहिजे आणि त्यांच्या नावावरती निष्ठा पाहिजे. धरसोड करून चालणार नाही. एकदा पकडलं तर पक्क पकडून ठेवायला पाहिजे. निष्ठेने जो जपे रामकृष्ण नाम, निष्ठापूर्वक भगवंताला सगळं काही मानून, श्री रामकृष्ण हेच माझं सर्वस्व आहे, तेच माझं सर्व काही आहे, तेच मला सगळे काही देणार आहे, मला सोडून दुसरे कुणीकडे जायची गरज नाही, याला म्हटलं आहे एकनिष्ठा. जर अशी एकनिष्ठा आपल्यामध्ये असेल तर भयाचे कारण नसे त्याची. त्याला भयाचं काहीही कारण नाही. भगवंताला त्याचा भार घेणं शक्य आहे, कारण भगवंताला माहिती आहे की माझ्याशिवाय याचं जगामध्ये कुणीही नाही. याने सगळा भार आता माझ्यावर सोपवलेला आहे. आता मला त्याचं रक्षण केलंच पाहिजे. भगवंत तुमच्यासाठी धावून येईल, तुमचं रक्षण करेल, तुम्हाला अभयदान देईल. पण केव्हा? निष्ठापूर्वक त्यांचं नाव केलं तर. जर तुम्ही धरसोड केली, मनामध्ये कुठे संशय असेल तर मात्र होणार नाही. तुमची निष्ठा दृढ करा, दृढ निष्ठा ठेवा की भगवान श्री रामकृष्णच माझे सगळे काही आहे, तेच माझे सर्व काही आहे, तेच माझा उद्धार करते आहे, तेच मला अभयदान देणारे आहे, असा पूर्णपणे 100% विश्वास ठेवा. मग तुम्हाला जगामध्ये कशाचीही भीती नाही, कशालाही घाबरण्याचं कारण नाही. श्रीकांत आला देवा तुझला शरण, राहू दे स्मरण सर्व काळ. तर भगवंता आम्ही तुला शरण आलेलो आहे. आता एवढं कर की आम्ही तुझं स्मरण नेहमी करू शकू. तुझं नेहमी स्मरण चिंतन करण्याची आमच्यामध्ये योग्यता नाही. तू असं काहीतरी करून दे की जेणेकरून आम्ही तुझं चिंतन स्मरण करू शकू. बघा, आपण भगवंताचं स्मरण चिंतन करतो तसा भगवंत पण आपलं स्मरण करत असतो. ही पण प्रार्थना करायला पाहिजे की भगवंता मी जरी तुला विसरलो तरी तू मात्र मला विसरू नको. भगवान श्री रामकृष्ण नरेंद्राची केवढी काळजी करायचे. अरे नरेंद्र आला नाही, नरेंद्र आला नाही, नरेंद्र आला नाही, जे सतत नरेंद्राचं स्मरण करायचे. असे पण भक्त आहेत की ज्यांचं भगवंत स्मरण करतो. हनुमान जे आहेत, रामचंद्र त्यांची चिंता करायचे, त्यांचं स्मरण करायचे. अरे हनुमान कुठे गेला? म्हणजे अशा प्रकारचं भक्त आपल्याला व्हावं लागेल की भगवंत आपलं स्मरण करतील. आपण तर भगवंताचं स्मरण करूच, पण जर आपण त्या प्रकारचे भक्त झालो तर भगवंताला आपलीसुद्धा चिंता व्हावी लागेल. तो पण आपली चिंता करेल, तो पण आपलं स्मरण करेल. अरे माझा भक्त संकटात सापडला आहे, त्याला वाचवलं पाहिजे. भगवंताला पण आपली काळजी लागून राहते. जशी आपण भगवंताचं चिंतन करतो, स्मरण करतो, तसे भगवंत पण त्यांच्या भक्तांचं स्मरण करत असतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण किती वेळा भक्तांची चिंता करायचे. अरे केशवचंद्र सेनाला आजार झाला, आईला प्रार्थना केली, आई त्याला बरं करून दे, नाहीतर मी कलकत्त्याला गेलो तर मी कुणाकडे जाईल. आणि शेवटी केशवचंद्र बरा झाला. म्हणजे भगवान श्री रामकृष्णसुद्धा भक्ताची चिंता करायचे. आपण तर भगवंताचं चिंतन करतो, स्मरण करतो, पण भगवंतसुद्धा आपली चिंता करतात. म्हणून इथे म्हटलं आहे की भगवंता तुला हीच आमची प्रार्थना आहे की आम्ही जरी तुला विसरलो तरी तू आम्हाला विसरू नकोस, आणि तुझं स्मरण चिंतन नेहमी आमच्या मनामध्ये राहो असं करून दे की जेणेकरून तुला विसरून आम्ही राहू शकणार नाही. तुझी एवढी कृपा असू दे
की तुझं स्मरण चिंतन आमच्या मनामध्ये सतत चालू राहो, अशी भगवंताला आपण प्रार्थना केली पाहिजे. भगवंत आपली प्रार्थना नक्कीच ऐकणार. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊया. स्मरण चिंतन गुणसंकीर्तन यातची रमे मन धन्य तोची. व्याकुळ होऊनी जो आळवी देवासी दर्शन देई त्यासी भगवंत. सोडूनी देवाला जो रमे संसारात मायेच्या पाशात बद्ध होई. निष्ठेनं जो जपे नाम रामकृष्ण भयाचे कारण नसे त्यासी. श्रीकांत आला देवा तुझला शरण राहू दे स्मरण सर्व काळ. तर हा अभंग आहे आणि त्याचं आपण निरूपण केलेलं आहे. आता हाच अभंग आपण ऐकणार आहोत कारण याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर हा अभंग आपण ऐकूया, शांतपणे ऐकून घेऊया आणि त्यानंतर आपल्या निरूपणाला आपण विराम देऊया. रमे मन यात रमे मन धन्य तोचे स्मरण चिंतन गुण संकीर्तन यात रमे मन धन्य तोचे स्मरण चिंतन. त्यासी भगवंत स्मरण चिंतन गुण संकीर्तन स्मरण चिंतन. पाशात बद्ध होई मायेच्या पाशात बद्ध होई बद्ध होई स्मरण चिंतन गुण संकीर्तन स्मरण चिंतन.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।